नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्याप्रबोधिनी या आपल्या युट्यूब चॅनलवरती. इकॉनॉमिक्सच्या या लेक्चर सिरीजमध्ये मी संतोष पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. या लेक्चर सिरीजमध्ये आपण एकाच असा विषय डिस्कस करतोय की ज्याच्या संदर्भातली न्यूज आजच न्यूजपेपरला तुम्ही बघितली असेल, ती म्हणजे की बॅड बँक संदर्भात. तर नेमकं बॅड बँक काय आहे आणि आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याच्याविषयीची घोषणा केली होती एनपीए संदर्भात. एनपीए म्हणजे ज्याला आपण नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणतो आपण. तर या दोन्ही कन्सेप्ट म्हणजे बॅड बँक आणि एनपीए या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण दोन्ही कन्सेप्ट फार महत्वाचे आहेत आणि फार महत्वाची डेव्हलपमेंट ही असणार आहे. ज्या नॅशनलाइज बँक म्हणतो आपण किंवा पब्लिक सेक्टर बँक्स आहेत, तर पब्लिक सेक्टर बँक संदर्भात ही फार महत्वाची घोषणा ठरणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती एक्झामच्या दृष्टीने देखील क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतात. त्यामुळे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळा जो इश्यू आहे तो इश्यू नीट लक्षात येऊन जाईल. तर एक थोडक्यात ब्रीफ इंट्रोडक्शन घेऊ आपण की बॅड बँक नेमकं काय असणार आहे आणि हे कशा प्रकारे देशामधला जो वाढत जाणारा एनपीए त्या एनपीएला काउंटर करण्याचं काम करणार आहे. बघा, ज्या सरकारी बँक आहेत त्याला पब्लिक सेक्टर बँक्स म्हणतो आपण, त्यांच्या वसूल न झालेले जे कर्ज आहे त्याच्यावरती उपाययोजना म्हणून आपण बघतोय की सरकारनं ही बॅड बँक नावाची जी काय कन्सेप्ट आहे ती त्याची औपचारिक घोषणा किंवा त्याची औपचारिक मंजुरी आपण दिलेली आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळते. सो कालचीच न्यूज आहे ही आणि त्या दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस करतोय. आता ह्यामध्ये प्रामुख्याने बघतो आपण की बॅड बँक जे असणार आहे ते मालमत्तेची फेरउभारणी करणारी संस्था आहे. आता हे नेमकं मालमत्तेची फेरउभारणी करणं म्हणजे काय, ज्याला आपण रिस्ट्रक्चरिंग म्हणतो आपण लोन्सचं, त्या बाबतीत काम करणारी संस्था आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे की सरकारी बँकेमधील सगळी जे थकीत कर्ज आहेत म्हणजे त्याला आपण एनपीए म्हणतो आपण, ती ताब्यात घेतली जाणार आहे एका दुसऱ्या संस्थेद्वारे आणि त्याची वसुली केली जाणार आहे. सो हे एक साधं ब्रीफिंग आपण म्हणू शकतो की बॅड बँक संदर्भात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सो या 2-3 गोष्टी सध्या पुरते सफिशियंट आहेत. आपण बॅड बँक संदर्भातलं डिस्कशन जे आहे ते अजून पुन्हा कंटिन्यू करणारच आहे, पण त्याच्या आधी जो मेन प्रश्न इथे येतोय तो म्हणजे की एनपीए संदर्भातला, ज्याला आपण नॉन परफॉर्मिंग असेट म्हणलो आपण, तर ही आपल्या इकॉनॉमिक्स मधली एक बेसिकची कन्सेप्ट आहे, ती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि ती जर समजली तर त्याच्यावरती आधारित हा बॅड बँकचा सगळा जो पार्ट आहे तो आपल्याला समजून जाईल. तर सुरुवात करूया आपण एनपीए पासून की एनपीए म्हणजे नेमकं काय. तर एक स्टँडर्ड डेफिनेशन असे आहे की जेव्हा एखादा व्यक्ती कर्जाच्या देण्याला, कर्ज ज्याने घेतला असेल आणि ते कर्जाच्या देण्याला तो विलंब करत असेल, त्याच्यावरचं व्याज असेल किंवा त्याच्यावरची असणारी मुद्दल असेल, मुद्दलेची रक्कम असेल, या दोन्ही गोष्टी द्यायला तो जर काही अनेबल असेल किंवा त्याने ती भरली नसेल तर अशा कर्जाला आपण काय म्हणतो, नॉन परफॉर्मिंग असेट म्हणतो आपण. सो मी डेफिनेशन पुन्हा एकदा रिपीट करतोय की एखाद्या व्यक्तीने घेतलेलं कर्ज असेल आणि त्या कर्जाची मुद्दल असेल किंवा व्याज असेल हे देण्यासाठी त्याच्याकडनं विलंब होत असेल किंवा तो भरत नसेल तर असं जे काही रक्कम आहे, तर कर्जाची रक्कम आहे, त्याला आपण काय म्हणतोय, नॉन परफॉर्मिंग असेट म्हणतो आपण किंवा ज्याला आपण एनपीए म्हणतोय आपण. मग दुसरा प्रश्न आपल्याला असं म्हणू शकतो की मग बँक फसवणूक आणि नॉन परफॉर्मिंग असेट्स एकच आहेत का, कारण का दोन्ही दिसताना सेमच दिसते पण ते एकच नाही, लक्षात घ्या. बँक फसवणूक हा जो मुद्दा असतो किंवा ज्याला आपण बँक फ्रॉड म्हणू आपण त्याला, हा जो मुद्दा आहे तो फौजदारी गुन्ह्यांच्या मध्ये काउंट केला जातो. कारण का इथं आपण बघतोय की सरळ सरळ त्या व्यक्तीनं कर्ज देण्यासाठी नकार दिलाय किंवा तो पळून गेलाय किंवा अजून दुसऱ्या कुठल्या कारणाने आपण बघतो की त्यानं फसवणूक केली बँकेची, कर्ज उचलताना जे तुम्ही तारण ठेवतो त्या बाबतीत काहीतरी फसवणूक केली असेल त्याला आपण बँक फसवणूक म्हणतो आपण. नॉन परफॉर्मिंग असेटच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ही काय असतात, तर ही आगाऊ रक्कम असते किंवा ज्याला म्हणतो की व्याजाची रक्कम असते किंवा मुदलेची रक्कम असते की जी साधारणतः 90 दिवसांच्या कालावधीसाठी काय राहते की थकीत राहते. आता हे कसं होतं, पीक कर्ज असतील तर त्यासाठी एक वेगळा क्रायटेरिया आहे, पण आपण तितक्या डिटेलमध्ये जायची आवश्यकता नाही. एक जनरल क्रायटेरिया इथं बघतोय आपण की 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी जर तुमच्या कर्जाची आणि व्याजाची रक्कम काय असेल की थकीत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय की नॉन परफॉर्मिंग असेट म्हणतोय. सो हा एक बेसिक डिफरन्स आहे बँक फ्रॉड मधला आणि नॉन परफॉर्मिंग असेट्स मधला. आता इथं बघतोय आपण की आरबीआयचा एक रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टनुसार ज्यावेळेस काय होते की तुमची बँकेची एखादी मालमत्ता त्यासाठी उत्पन्न निर्माण करायला थांबवते. आता लक्षात घ्या, एक साधी कन्सेप्ट आपल्याला माहिती असली पाहिजे की बँका असतात आणि बँकांच्या मध्ये काय होते की लोकांच्या ठेवी त्याच्यामध्ये जमा झालेल्या असतात. आता जमा झालेल्या ज्या ठेवी आहेत ती बँक काय करते की ऍज अ लोन लोकांना देण्यासाठी वापरते आणि त्याच्यावरती बँक काय करते की व्याज कमवत असते. आणि जर तेच व्याज मिळत नसेल किंवा ती मुद्दल जर परत मिळत नसेल तर असं आपण म्हणू शकतो की ती जी मालमत्ता आहे ती बँकेसाठी काय करत नाही की उत्पन्न निर्माण करत नाही, कारण का तो जो व्याज आहे ते व्याजच तुमच्या बँकेच्या उत्पन्नाचा मुख्य सोर्स असतं. आणि ते जर थांबलं असेल तर आपण म्हणतो की ती तुमचं काय की ती सगळी संपत्ती तुमची निष्फळ ठरते. आणि मग
सार्वजनिक बँकांमधलं जर आपण हे नॉन परफॉर्मिंग असेटचं मूल्य जर विचारात घेतलं आपण की त्याची एकूण आकडेवारी किती आहे तर जवळपास ती 62 अब्ज इतकी आपल्याला असलेली बघायला मिळते. आणि की जी टोटल देशाचा जो एनपीए त्या एनपीएच्या 90% आहे. तो तुम्ही इमॅजिन करू शकता की किती मोठे आकडे आहेत हे एनपीएचे आणि फार मोठी डोकेदुखी आहे सगळ्याच बँका ज्या पब्लिक सेक्टरमधल्या बँका आहेत त्या पब्लिक सेक्टरमधल्या बँकांसाठी हा जो एनपीएचा पार्ट आहे तो फार मोठी डोकेदुखी ठरतोय. आणि त्याच्या काउंटर करण्यासाठी आपण बघतोय की गव्हर्नमेंटनं ही एक नवीन योजना आपल्यासमोर आणलेली बघायला मिळते. आता हे जे नॉन परफॉर्मिंग असेट्स असतात किंवा ह्या ज्या नॉन परफॉर्मिंग मालमत्ता असतात त्यांचं वर्गीकरण देखील आपण करतो. ते वर्गीकरण कसं करतो आपण बघा की पहिलं आहे तुमचं की निकृष्ट मालमत्ता. ही मालमत्ता कशी असते तर त्याच्यामध्ये 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी आपण काय बघतो की ती एनपीए म्हणून जर राहिली असेल. बघा महत्वाचं आहे इथं की 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी जर ती एनपीए आपण मागाशी डिस्कस केलं ती डेफिनेशन जी लागू होईल तर राहिली असेल तर त्याला आपण काय म्हणतोय की ती निकृष्ट मालमत्ता असेल बँकेची. दुसरी कॅटेगरी आहे तुमची ती म्हणजे की संशयास्पद मालमत्ता. जर मालमत्ता 12 महिन्यांच्या कालावधीसाठी निकृष्ट श्रेणीमध्ये राहिली असेल तर त्याला आपण काय म्हणतोय की ती आता संशयास्पद कॅटेगरीमध्ये आलेली आहे किंवा डाऊटफुल कॅटेगरीमध्ये आलेली आहे तुमची. आणि नुकसान मालमत्ता किंवा ज्याला आपण लॉस असेट म्हणतो आपण. लॉस असेट म्हणजे काय की ज्याची आता रिकव्हरी होण्याची शक्यता फार कमी आहे किंवा काही प्रमाणात त्याचं मूल्य जे आहे ते रिकव्हर होऊ शकतं पण अदरवाईज आपण त्याची आशा सोडलेली असते त्याला आपण काय म्हणतोय की नुकसान मालमत्ता म्हणतो आपण. सो अशा 3 कॅटेगरीमध्ये आपण काय करतो की जे एनपीएज असतात त्या एनपीएजना आपण डिवाइड करतो आपण. हे पण महत्वाचं आहे एक्झामला याच्यावरती क्वेश्चन्स पडून गेले आहेत त्यामुळे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. परिणाम काय होतात हे एनपीए वाढतात किंवा एनपीए नको आहेत म्हणतोय आपण. मग ह्या एनपीएचे नेमके तुमच्या बँकिंग सेक्टरवरती परिणाम काय होतात तर बघतोय आपण की इतर विकास प्रकल्पांसाठी बँकांकडे पुरेसा निधी नसतो त्यामुळे अर्थव्यवस्थेवरती त्याचा काय होतं की गंभीर परिणाम होतोय. एक्झाम्पल जर घ्यायची झाली तर आपण बघतोय की एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाला आपण बघितलं की विजय माल्यासारखी व्यक्ती असतील की ज्यांना जवळपास 8,000 कोटींचं जे कर्ज आहे ते थकीत ठेवलं तुमच्या किंवा ते एनपीए मध्ये गेलं तुमच्या एसबीआयचं. झालं का याच्यामुळे तर एसबीआयचा एनपीए वाढत गेला आणि एनपीए वाढत गेल्यामुळे काय झालं की रिकव्हरी नाहीये मुद्दल रिकव्हर होत नाहीये किंवा व्याज मिळत नाहीये. त्यामुळे एसबीआय आता काय करू शकत नाही की ते जे पैसे आहेत ते पैसे इतर कुठल्या दुसऱ्या उद्योगाला कर्ज म्हणून देऊ शकत नाहीये. आणि त्यामुळे आपण बघतोय की याचा डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम जो आहे तो टोटल इंडियन इकॉनॉमीवरती होणार आहे. कारण का त्याच 8,000 कोटींचा वापर करून दुसऱ्या एखादा उद्योग उभा राहिला असता त्यातनं रोजगार निर्मिती झाली असती आणि अर्थव्यवस्थेला अजून चालना मिळाली असती. पण ते झालं नाही का तर ते एनपीए म्हणून ते पैसे तुमचे काय राहिले की पडून राहिले. पुढे बघतोय आपण की नफ्याचा अंतर राखण्यासाठी कारण का जर एनपीए वाढत गेली आणि बँकेला त्यांचं जे काही प्रॉफिट आहे ते प्रॉफिट जर मेंटेन करायचं असेल तर ते प्रॉफिट मेंटेन करण्यासाठी त्यांना व्याजाचे दर वाढवावे लागतील. कुठल्या व्याजाचे दर की जे बँकेकडनं लोकांना रिटेल लोकांना किंवा सगळ्या लोकांना जी कर्ज दिली जातात त्या कर्जांच्या वरचं जे व्याज आहे ते व्याजदर वाढवावे लागतील. म्हणजे होम लोन वरती असेल कार लोन वरती असेल किंवा एज्युकेशनल लोन असेल तुमचं पीक कर्ज तुमचं असेल याच्यावरती बँकांना व्याजदर वाढवावं लागेल. आणि ते जर व्याजदर वाढले तर ऑब्व्हियसली काय होणार आहे की लोकांचं कर्ज घेण्याचं प्रमाण कमी होणार आहे आणि मग त्याचा परत डिरेक्टली जो इम्पॅक्ट आहे तो इकॉनॉमीवरती होईल. इकॉनॉमी म्हणजे तुमच्या थोडासा स्लो डाऊन क्रिएट होऊ शकतो परत तुमच्या ह्या एनपीएस मुळे. पुढे बघतोय आपण की गुंतवणुकीवरती अंकुश लागू शकतो. आताच आपण एक्झाम्पल घेतले की 8,000 कोटी तिकडे अडकून पडल्यामुळे ती दुसरीकडे गुंतवता येत नाहीत आणि यामुळे बेरोजगारी देखील वाढू शकते. कारण आताच बोलल्याप्रमाणे की नवीन एखादा प्रोजेक्ट उभा राहिला असता पण तो आता राहत नाहीये आणि जर नवीन प्रोजेक्ट उभा राहिला असेल तर जास्ती लोकांना रोजगार मिळाले असते पण ते होत नाही. त्यामुळे आपण म्हणू शकतो की नॉन परफॉर्मिंग असेटचा एक इनडायरेक्ट परिणाम म्हणजे तुमच्या बेरोजगार देखील वाढू शकते. बघा परीक्षेला प्रिलिम्सला असेल किंवा मेन्सला असेल अशा टाईपचे क्वेश्चन्स फार आयोग आवडीने विचारतं कारण एनपीएचे परिणाम नेमके काय असतील आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला हे 3-4 मुद्दे जे आहेत ते 3-4 मुद्दे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण का परीक्षेवरती क्वेश्चन्स अतिशय चांगल्या प्रकारे याच्यावरती फॉर्म होऊ शकतो. सो हे तुमच्या एनपीएचे काय असतील की परिणाम असतील. आता पुढं जे नॉन परफॉर्मिंग असेट्स आहेत ते आता मी मगाशी बोलल्याप्रमाणेच की फार पूर्वीपासून हा गव्हर्नमेंटसाठी किंवा तुमच्या सरकारी बँकांसाठी डोकेदुखीचा पार्ट आहे आणि मग ते नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्यांची वसुली करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या उपाययोजना सरकारकडनं राबवल्या गेल्यात. त्या उपाययोजना आपण थोडक्यामध्ये ज्या प्रॉमिनंट उपाययोजना आहेत त्या आपण इथे डिस्कस करणार. त्यांची नावं आपण बघणार की कुठल्या कुठल्या उपाययोजना आतापर्यंत सरकारकडनं केल्या गेल्या होत्या. पहिली आहे डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल ज्याला म्हणतो आपण DRT 2013 याची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो 2000 साली याची स्थापना करण्यात आली होती याची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर ARC म्हणजे असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीज ह्याचं बऱ्याच वेळेला म्हणजे हे जे आहे ARC ते ARC बऱ्याच वेळा आल्या होत्या. त्यांची स्थापना नंतर त्यांचे डिमर्ज वगैरे गोष्टी झाल्या होत्या त्या आपण पुढे डिस्कस करू आपण पण ARC देखील त्याचाच एक पार्ट आहे. त्यानंतर कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंग 2005 मध्ये याची सुरुवात झाली होती. त्यानंतर जॉईंट लेंडर्स फोरम 2014 मध्ये याची सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर मिशन इंद्रधनुष्य 2015 मध्ये याची सुरुवात झाली होती. त्यानंतर स्ट्रॅटेजिक डेट
रिस्ट्रक्चरिंग, ज्याला SDR म्हटलं जातं, त्याची देखील सुरुवात 2015 मध्ये केली गेली होती. असेट क्वालिटी रिव्ह्यू 2015 मध्ये सुरुवात झाली होती आणि इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड जो देखील 2016 मध्ये आणण्यात आला होता. सो या सगळ्यांचं माध्यमातून जे NPAs आहेत ते NPAs रिकव्हर करण्याचं काम चालू होतं आणि कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये निर्मला सीतारामन यांनी डिक्लेअर पण केले की फार मोठ्या प्रमाणात आपण काय करतोय की NPA जे आहेत ते रिकव्हर करण्याचं काम करतोय, पण अजून देखील एक मोठी अमाऊंट आहे की जी रिकव्हर करणं, ज्याचं मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी म्हणून आपण बघतोय की ही पुढची जी नवीन योजना आहे त्याची आपण सुरुवात करतोय. आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊया की बॅड बँक नेमकं काय आहे, त्याचा तपशील नेमका काय, कसं काम करणार आहे आणि त्याचा नेमका अर्थ काय होतोय ते. मग आता एक स्टँडर्ड डेफिनेशन म्हणून आपण किंवा त्याचं इंट्रोडक्शन जे आहे ते आपण पहिल्या स्लाइडवरती बघितलं होतं की नेमकं बॅड बँक काय असणार आहे आणि त्याच्या अंतर्गत कशा प्रकारचं काम चालणार आहे ते. तर कालच्या गोष्टीमध्ये आपण जर बघितलं तर निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय की बँकांकडून जे खराब कर्ज आहे, ज्याला आपण बॅड लोन्स म्हणतो आपण, ती खरेदी करण्यासाठी केंद्र राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी लिमिटेड, ज्याला NARCL असं म्हटलं जाते, ह्या संस्थेचं नाव किंवा कंपनीचं नाव देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, जे खराब कर्ज असतील ते खराब कर्ज बँकांच्याकडनं खरेदी करण्यासाठी राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी लिमिटेड म्हणजेच NARCL ची स्थापना करण्यात येणार आहे आणि त्याला सरकारकडनं 30,600 कोटीची काय असणार आहे की हमी असणार आहे. आता ही सरकारनं हमी द्यायची आवश्यकता नेमकी काय आहे या कंपनीला, या अशा प्रकारची, ते देखील आपण डिस्कशन करणार आहे त्याच्यामध्ये. आता ही जी हमी असणार आहे कशाची, 30,600 कोटींची, ह्या हमीचा कालावधी 5 वर्षांचा पर्यंत असेल आणि ज्याला म्हणतो आपण की त्याच्या अंतर्गतच म्हणजे या गोष्टी अंतर्गतच निर्मला सीतारामन हे देखील सांगितलं होतं की इंडिया डेप्ट रिझोल्युशन कंपनी ही दुसरी एक कंपनी जिची देखील स्थापना करण्यात येणार आहे. सो 2 वेगळ्या गोष्टींची इथं आपण सुरुवात होणार आहे. एक तर पहिली म्हणजे ही जी आधीपासून असतच होती पण आता थोडंसं रिस्ट्रक्चरिंग होईल, राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी लिमिटेड, ज्याला काय होणार आहे की 30,600 कोटींची तिला हमी मिळणार आहे सरकारकडनं. आणि दुसरं इंडिया डेप्ट रिझोल्युशन कंपनी अशी एक कंपनी वेगळी आपण काय करणार आहे की स्थापन करणार आहे. सो ह्या महत्वाच्या घोषणा निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केल्या होत्या आणि त्या नेमक्या काय आहेत त्याचा आपण थोडक्यात काय करूया की तर सगळ्या इश्यूज आहेत, इश्यू समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण. पहिलं, आता आपण बोलल्याप्रमाणे की सरकारी सुरक्षेची गरज काय, ती हमी जी आता बोललो आपण 30,600 कोटींची, त्या हमीची किंवा त्या गॅरंटीची नेमकी गरज काय. तर आपण बघतोय की जी आता आपण संस्था बघितली NARCL, तर ती काय करेल, 1585 हे ज्याला म्हणून की कॉमन सूत्र ठरलं असेल, एक सूत्र ठरलंय तुमचं 1585चं, त्या संरचनेअंतर्गत बँकांच्याकडनं, ज्या पब्लिक सेक्टर बँका असतील त्यांच्याकडनं खराब कर्ज जे असतील ते त्यांच्याकडून खरेदी करेल म्हणजे काय, तर त्याचा ताबा ते आपल्याकडे घेईल आणि त्याच्यामध्ये काय होईल की जिथं निव्वळ जी मालमत्ता असेल त्याच्या मूल्याच्या जवळपास 15% पर्यंत त्यांना रोख रक्कम दिली जाईल आणि उर्वरित जी असेल ती सुरक्षा पावतीच्या रूपामध्ये, ज्याला आपण SR म्हणतो आपण, सिक्युरिटी ज्याला रिसिप्ट म्हणतो आपण, त्या रूपामध्ये काय केलं जाईल की ते जारी केलं जाईल. हा एक जनरल फॉर्म्युलेच्यामध्ये ठरलेला आहे. जर समजा थ्रेशोल्ड मूल्याच्या तुलनेमध्ये नुकसान झालं तर ते तुमची काय होणार आहे की सरकारी जी हमी आहे ती लागू होणार आहे. म्हणजे हे जे तुम्ही बघताय 15%चं मूल्य, याला आपण थ्रेशोल्ड मूल्य म्हणू शकतोय. ह्या थ्रेशोल्ड मूल्याच्या तुलनेमध्ये जर काय असेल की त्या कंपनीला, जे आपण आता बघितलं NARCL, तुमच्या त्या कंपनीला नुकसान होत असेल तर काय होईल की तुमच्या सरकारकडनं जी आपण हमी दिली होती 30,600 कोटींची, ती हमी ते काय होईल की तुमची लागू केली जाईल त्याच्यामध्ये. हे थोडंसं कन्सेप्च्युअल टेक्निकल पार्ट आहे, आपल्याला समजणं गरजेचं आहे तो. आता दुसरी एक कंपनी आपण जी बघितली की इंडिया डेप्ट रिझोल्युशन कंपनी लिमिटेड, हिचं नेमकं काम काय असणार आहे, ती नेमकं काय करणार आहे. तर ही आपण बघतोय की इथं आपण बघतोय की जी आधीची कंपनी आपण बघितली तुमची NARCL, तिचं नेमकं काम काय ते आपण डिस्कस केलेलं आहे. आता ही जी IDRCL जी कंपनी असेल ती काय असेल की सेवा कंपनी म्हणून कार्यसंस्था असेल, जिचं काम काय असेल तर मालमत्ता व्यवस्थापित करणे आणि बाजारातील व्यावसायिक जे आहेत, प्रोफेशनल्स आहेत, त्यांना काय करणे की या सगळ्या तुमच्या मालमत्ता व्यवस्थापनामध्ये गुंतवणं हे त्याचं प्रमुख काम असणार आहे. आणि त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, ज्याला आपण पब्लिक सेक्टर बँक म्हणतो आपण, आणि सार्वजनिक क्षेत्रातील तुमच्या FIs म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूट तुमच्या, ह्या काय करतील की ह्या तुमच्या इंडिया डेप्ट रिझोल्युशन कंपनीमध्ये जवळपास 49% भांडवल काय करतील धारण करतील आणि बाकीचं जे भांडवल असेल तुमचे ते खासगी क्षेत्रातील सावकारांच्याकडे किंवा व्यक्तींच्याकडे तुम्ही ट्रान्सफर कराल. सो अशा प्रकारची ही इंडिया डेप्ट रिझोल्युशन कंपनीची रचना असेल आणि प्रामुख्याने आपण बघतोय की या दोन्हींचं मिळून काम कसं असणार ते पण पुढे आपण डिस्कस करणार आहे. फक्त रचनेचा विचार केला आपण तर ही जी पहिली कंपनी तुमची NARCL तुमची संस्था तुमची असेल ती काय
काय करेल की 15-85 सूत्राचा वापर करून खराब कर्ज खरेदी करेल आणि त्याच्यापैकी 15% रोख रक्कम तुमच्या बँकांना मिळेल आणि उरलेलं तुमचं काय असेल की 85% तुमच्या सुरक्षा पावत्या असतील. ही जी कंपनी आहे तिची रचना आपण जर बघितली तर पब्लिक सेक्टर बँका आणि ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचा वाटा याच्यामध्ये जवळपास 49% असणार आहे. इतक्या जरी फॅक्ट आपल्याला लक्षात राहिला तरी देखील याच्यामध्ये सफिशियंट आहे. आता आपण बघतो की मागाशी आपण जी यादी बघितली वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटकडनं कशासाठीचे तर हे एनपीएस कव्हर करण्यासाठीचे अशा 58 विद्यमान एआरसी तुमच्या काय आहेत की चालू आहेत तुमच्या. आणि तरी देखील मग एनएआरसीएल आणि आता आपण बघितली तुमची ती आयडीआरसीएल या रचनेची गरज काय तुमची. म्हणजे आधीची आपण जे लिस्ट बघितली होती की गव्हर्नमेंटनं कुठले कुठले इनिशिएटिव्ह घेतले होते 2000 पासून सालापासून अगदी 2016 पर्यंतचे. हे सगळं असताना परत तुमच्या ह्या एनएआरसीएल आणि आयडीआरसीएल ची गरज काय तुमची आवश्यकता काय तुमची. तर आपण बघतोय विद्यमान तुमच्या ज्या एआरसी आहेत तुमच्या असेच रिकन्स्ट्रक्शन कंपनी तुमच्या आहेत त्या प्रामुख्याने काय करतात की लहान मूल्यांची जी कर्ज आहेत कमी किमतीची कर्ज तुमची असतील त्यांचं निराकरण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. आणि आपण बघतोय की तुमची आयबीसी म्हणजे तुमचं साधारणतः जे बँक्रप्सी रिझोल्युशन जो तुमचा आपण कोड आणला होता त्याच्या अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात मदत झाली. कशासाठी तर हे जे एनपीएज आहेत ते एनपीएज रिकव्हर करण्यासाठी हे सगळं चालू आहे एका बाजूला. पण तरी देखील आपण बघतो की एनपीएचा मागाशी बोलल्याप्रमाणे की जो साठा आहे की जो वाढलेला तुमचा आपण बघतो की जो आकडा आहे तो बघता काही नवीन पर्याय येणं गरजेचं होतं, काही नवीन डायनामिक पर्याय समोर येणं गरजेचं होतं. आणि मग म्हणून आपण बघतोय की जे पाठीमागचा अर्थसंकल्प होता त्या अर्थसंकल्पामध्येच आपण बघतोय की हे एनएआरसीएल आणि आयडीआरसीएल ची घोषणा करण्यात आली होती. हा एक रचनात्मक उपक्रम असेल की जो मिळून काय करेल की ह्या ज्या मोठ्या एनपीएज आहेत त्या एनपीएज रिकव्हर करण्याचं काम करेल. दोघं मिळून काम कसं करतायत तर साधारणतः जी एनएआरसीएल आहे ती काय केली की लीड बँकेला एक ऑफर देईल मालमत्ता संपादित म्हणजे त्यांची जी बॅड लोन म्हणतो आपण ती मालमत्ता संपादित करेल. एकदा का तुमच्या एनआरसीएल ती काय केली की ची ऑफर त्या लीड बँकेने स्वीकारली तुमची की नंतर तुमची काय येईल की आयडीआरसीएल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होईल आणि ते काय करेल की ते जे त्यांचे एनपीएज असतील त्याचं व्यवस्थापन आणि त्याचं मूल्यवर्धन त्यातनं काहीतरी त्याचं रिकव्हरी ह्या सगळ्या गोष्टीवरती काय केली तुमची आयडीआरसीएल काम करेल तुमचं. सो अशा दोन्ही संस्था मिळून काय करतील की एनपीएज जे आहेत ते एनपीएज रिकव्हर करण्याचं काम करतील. आता शेवटचा मुद्दा याच्यामधला हा की ह्या नवीन रचनेतनं तुमच्या ज्या बँका आहेत पब्लिक सेक्टर बँक आहेत त्या पब्लिक सेक्टर बँकांना नेमका काय फायदा होणार याच्यामध्ये. तर आपण बघतोय की ज्या स्ट्रेस ज्याला आपण म्हणतोय की असेट्स आहेत म्हणजे बँकेचे अडकलेले जे असेट्स आहेत त्यांचं निराकरण जलद कृतीनं होईल आणि त्यामुळे काय होईल की त्याचं रिकव्हरी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तुमच्या. हे पहिला फायदा तुमचा की जे आजपर्यंत त्या बँकांना जमलं नाही रिकव्हरी करणं तर ते रिकव्हरी याच्यामध्ये फास्ट होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जाते. दुसरं जे बँक कर्मचारी आहेत की ज्यांचं प्रामुख्याने आपण म्हणतो की वेळ खर्च होतो या सगळ्या गोष्टींच्यावरती कशावरती की बाबा एनपीएस मॅनेज करायचे आहेत त्यांचं रिस्ट्रक्चरिंग करायचं आहे त्या वसूल करायचे आहेत तर बँक कर्मचारी मुक्त होतील या सगळ्या कामातनं. कारण का आता हे आपण काय केलं की काम थोडक्यात बँकांनी आउटसोर्स केल्यासारखं झालं की बाबा हे आता त्या आयडीआरसीएल तुमच्या आणि एनआरसीएल जबाबदारी तुमच्या असेल आता ही बँकांची जबाबदारी नसणार आहे. त्यामुळे ते कर्मचारी त्यातनं मुक्त होतील आणि बँकांच्या पतवाढीवरती आणि व्यवसाय वाढीवरती काय करू शकतील की हे कर्मचारी जे आहेत ते लक्ष ठेवू शकतील किंवा लक्ष देऊ शकतील त्याच्यामध्ये. पुढे बघतो आपण की ऑब्व्हियसली ह्या एनपीएची मालकी हक्क तुमच्या बँकांकडेच आहे तुमच्या त्यामुळं त्यातनं जे काही रिकव्हरी असणार आहे त्या रिकव्हरीचा फायदा देखील तुमच्या नफा जो आहे तो बँकांना तुमच्या मिळणारच आहे. आणि मग परत तुमच्या बँकांची जर ही रिकव्हरी चांगली प्रकारे झाली तर बाजार भांडवल जे आहे ते बँकांचं वाढू शकतं आणि मग आपण बघतोय की त्याप्रमाणे बँकांच्या मूल्यांकनामध्ये देखील सुधारणा होऊ शकतो. आपण बघतोय की आता बँकांचं जर क्रेडिट रेटिंग केलं आपण तर त्या क्रेडिट रेटिंगमध्ये बँकांचा परफॉर्मन्स फारच डाऊन दिसतो. तो डाऊन का दिसतो कारण त्यांच्या एनपीएची संख्या फार मोठ्या प्रमाणात लक्षात घ्या. ठीक आहे. आणि मग हे जर एनपीए रिकव्हर झाले चांगल्या प्रकारे तर आपण म्हणू शकतो की बाबा बँकांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो त्यांचं मूल्यांकन देखील वाढू शकतो आणि बँक व्यवसाय जो दळमळीत चाललाय तो थोडासा अजून इम्प्रूव्ह होऊ शकतो. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी आता रिसेंट एकदम न्यूज होती त्या अनुषंगानं एनपीएस आणि बॅड बँक ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.